नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, आज मी तुमच्याशी कुठल्याही राजकीय घटनेचं विश्लेषण करण्याबाबत बोलणार नाही आहे। मी एक या भूमीत जन्मलेला मराठी माणूस म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे आणि ते देखील आपल्या पश्चिम उपनगरातील दहिसर विधानसभा मतदारसंघातील जी विधानसभेची निवडणूक 20 तारीखला उघडली त्या संदर्भात मी बोलणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने यावेळेला माजी आमदार, माजी विभाग प्रमुख, शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये या विभागामध्ये प्रचंड राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक असा कार्याचा डोंगर उभा केला आहे, असे माजी आमदार आमचे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर आमच्या विनोदला मी म्हणजे महिंद्रामध्ये नोकरीला असल्यापासून मी ओळखते। मी पण महिंद्रा कंपनीमध्ये माझ्या तरुण वयात नोकरीला होतो, त्यापासून मी ओळखते। त्यावेळेला तो युनियनमध्ये काम करायचा, नोकरी करता शिवसेनेच्या युनियनमध्ये कामगार क्षेत्रात तो कार्यरत होता। त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून तो पूर्णपणे विभाग प्रमुख झाला शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विश्वासातला एक कार्यकर्ता विभाग प्रमुख झाला आणि मला वाटतं 13 ते 14 वर्ष का त्याहीपेक्षा जास्त काळ या विभागात तो विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता। आणि दक्षिण मुंबईतले जे मराठी माणसांचं स्थित्यंतर जे पश्चिम उपनगरात झालं, त्यामुळे मराठी ह्या पश्चिम उपनगरातनं महानगरपालिकेमध्ये जे अनेक मराठी चेहरे पश्चिम उपनगरातनं म्हणजे भोसले वगैरे त्यावेळेला जे निवडून गेले ते पहिले दक्षिण मुंबईत राहणार होते। त्या काळामध्ये आमचा हा विनोद घोसाळकर विभाग प्रमुख होता आणि त्यांनी इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क करून एक प्रचंड सैनिकांची फळी त्याच्या कार्यकारिणीमध्ये विभाग प्रमुख निर्माण केली। प्रचंड कार्य केलं, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांनी प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला। अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांचे त्या काळचे संबंध आज देखील जिवंत आहेत, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। मी दहिसरला ज्या शाळेमध्ये कामाला होतो CEO म्हणून, त्या शाळेच्या अनेक समारंभाला विनोद त्यावेळेला तो आमदार पण नव्हता आणि विभाग प्रमुख पण नव्हता, तरी देखील त्या शाळेचे जे पदाधिकारी होते, जी काही मॅनेजमेंट होती, त्याला आदराने बोलवायचे विनोद घोसाळकर यांना, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याचा आदर सत्कार करत होते। त्यामुळे त्यांनी ह्या विभागामध्ये ज्यांनी प्रचंड काम करून ठेवलेलं आहे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, असा एक कर्तबगार असा हा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला म्हणजे दहिसर मतदारसंघात दिलेलं आहे। या दहिसर मतदारसंघात ते एक वेळा निवडून पण आले आमदार म्हणून, गेल्या वेळेला ते कोकणात जाऊन उभे राहिले होते, तर परत त्याने यावेळी दहिसर मतदारसंघातनं निवडणूक दिली आणि मुख्य म्हणजे अत्यंत दुःखद अशा प्रसंगातनं ते परत उभे राहिलेले आहेत। तुम्हाला माहीत असेल त्यांच्या मुलाच्या संदर्भात जे काही झालं ते अत्यंत दुःखद, हृदयाला कष्ट देणारी अशी ती घटना होती। पण ते आपलं स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून हा विनोद नेहमी सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमी पुढे असतो आणि त्याच्या मनात असलेली प्रचंड इच्छाशक्ती की मला काहीतरी समाजाला द्यायचं आणि प्रचंड काम करून दाखवायचं आहे, कळलं की नाही। नुसते शाब्दिक बोलघेवडेपणा त्याच्याकडे नाही आहे। आणि या विभागामध्ये दहिसरमध्ये मी सांगतोय की ज्या समस्या आपल्या कॉमन आहेत, पाण्याची समस्या आहे या विभागामध्ये, विजेची समस्या आहे, महागाईची आहे, वाहतुकीची समस्या आहे, या समस्यांचं गंभीररित्या अवलोकन करून त्याच्यावर काय आपण उत्तर शोधू शकतो असं प्रयत्न करणारा, अशी जाण असणारा माणूस इथे विधानसभेत जाऊन तुमचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे। विनोद घोसाळकर यांना प्रचंड सामाजिक आणि राजकीयाचा अनुभव आहे। ते म्हणजे गेल्या 2.5 वर्षापूर्वी ते म्हाडाचे मुंबईचे सभापती होते, त्या काळात देखील त्यांनी प्रचंड कामाचं नेटवर्क उभं केलं आणि आमदारकीच्या काळात देखील त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला होता आणि आहे। मला मनापासून खात्री वाटते की दहिसर मतदारसंघातील मराठी अमराठी आपापसातले मतभेद विसरून यावेळेला, कारण आता जी 20 तारीखला निवडणूक आहे ती आपल्या मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, कळलं की नाही। या विभागातील तुमच्या घरामध्ये कोण ना कोण बेरोजगार असणारच, तुमच्या घरात असलेली मुलगी, तुमची बहीण यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज वेशीवर टाकलेला आहे। त्या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधणारा, धमाकेदार, धडाकेबाद बोलू शकणारा असाच माणूस तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत जाणं आवश्यक आहे। आणि ही गोष्ट ध्यानात घेऊनच उद्धव साहेबांनी विनोद घोसाळकर अशा प्रचंड राजकीय कामाचा, सामाजिक कामाचा अनुभव असलेला कार्यकर्ता, ज्याने या अगोदर देखील आपला राजकीय ठसा उमटवला, अशा माणसाला विनोद घोसाळकर यांना दहिसरची उमेदवारी दिलेली आहे।
मी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मराठी भाषिकांना तसंच अमराठी भाषिकांना देखील आवाहन करतो की तुमच्यासाठी आज 20 तारीखला मतदान करा जाल त्यावेळी लक्षात ठेवा, वाढलेले वीज दर, वाढलेली महागाई, या विभागातील समस्या म्हणजे कचऱ्याची समस्या असेल, तुमच्या वाहतुकीची जी प्रचंड समस्या आहे, ते शैक्षणिक काही अडीअडचणी असतील, या क्षेत्रामध्ये काम केलेला, त्याचा अनुभव असलेला असा हा एकमेव उमेदवार आहे. आणि महाराष्ट्राची ज्या लोकांनी 40 लोकांनी गद्दारी केली आणि ज्या पक्षाने या गद्दारीला साथ दिली, ज्या लोकांनी या गद्दारीला एका वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं, गद्दारी करणं म्हणजे मोठं पुण्यकाम आहे असं भासवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्या पक्षाला देखील धडा शिकवण्याची संधी तुम्हाला 20 तारीखला मिळणार आहे. त्यामुळे 20 तारीखला न चुकता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तडफदार उमेदवार विनोद घोसाळकर यांना मतदान करा. त्यांची निशाणी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी मशाल आहे, तर मशालीला मतदान करायला विसरू नका. मशालीवर मतदान करायच्या अगोदर या भाजपच्या सरकारने आमच्यावर, आपल्या मुंबईवर, आपल्या महाराष्ट्रावर जे काय केले, 10 वर्ष अत्याचार केले, ते अत्याचार धारात ठेवा. आपले मतभेद बाजूला ठेवा आणि न चुकता कुठल्याही कारणास्तव मी आज मतदानाला गेलो नाही असं होऊ देऊ नका. 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला ज्या वेळेला वेळ आहे त्या मतदारसंघात जाऊन, मतदान केंद्रावर जाऊन न चुकता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या निशाणी म्हणजे मशालीचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी विनम्र आवाहन तुम्हाला करतो. धन्यवाद.